सध्या दावोसमध्ये महाराष्ट्राची गुंतवणुकीची घोडदौड सुरू आहे। एका दिवसामध्ये महाराष्ट्राचे 6.25 लाख कोटींचे करार झालेत। महाराष्ट्रामध्ये घसघशीत गुंतवणूक सध्या सातत्याने होताना दिसतेय आणि दावोसची समिट ही फलदायी ठरतेय। पहिल्याच दिवशी 6,25,457 कोटींचे करार झाल्याची माहिती आहे। दावोस परिषद ही शुक्रवारपर्यंत आहे आणि विक्रमी करारांची आणखीन शक्यता यामध्ये आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतल्या अनेक कंपन्यांच्या भेटी आणि त्यातूनच हे करार सध्या साध्य होत आहेत। दरम्यान टाटा समूह 30,000 कोटींची गुंतवणूक करणार आहे असंही कळतंय। राज्य सरकारकडनं दावोसमध्ये आतापर्यंत 31 सामंजस्य करार करण्यात आलेत। सीएटकडनं 500 कोटींची गुंतवणूक होणार आहे आणि 500 जणांसाठी रोजगार निर्मिती होणार आहे। दावोसमध्ये करार झाले त्याबद्दल आपण पुन्हा एकदा पाहूया। दावोसमध्ये आतापर्यंत गुंतवणुकीचे 29 सामंजस्य करार झालेत। या करारांद्वारे 6.23 लाख कोटींची गुंतवणूक अपेक्षित आहे। कल्याणी उद्योग समूह गडचिरोलीमध्ये 5,200 कोटींच्या गुंतवणुकीचा प्रकल्प घेऊन येत आहे आणि यातनं 4,000 रोजगार निर्मिती होणार आहे। रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर रत्नागिरीमध्ये संरक्षण क्षेत्रामध्ये 16,500 कोटींची गुंतवणूक करणार आहे आणि त्यातनं 2,450 रोजगार निर्मिती होईल। बासालोर अलॉय पालघरमध्ये 12,000 कोटींची गुंतवणूक करेल आणि त्यातनं 3,500 लोकांना रोजगार मिळेल। जेएसडब्ल्यू समूह गडचिरोलीमध्ये 3 लाख कोटींची गुंतवणूक करेल आणि त्यातून 10,000 इतकी रोजगार निर्मिती होईल। वारी एनर्जी नागपुरामध्ये सौर ऊर्जा क्षेत्रामध्ये 30,000 कोटींची गुंतवणूक करणार आहे आणि त्यातनं 7,500 रोजगार निर्मितीची अपेक्षा आहे। ब्लॅकस्टोन मुंबई महानगर क्षेत्रात 25,000 कोटींची गुंतवणूक करणार आहे आणि त्यातनं 1,000 लोकांना रोजगार मिळेल। H2E पॉवर पुण्यामध्ये 10,000 कोटींची गुंतवणूक करेल, त्यातनं 1,850 इतकी रोजगार निर्मिती होईल। बुक माय शो 1,700 कोटींची गुंतवणूक करणार आहे आणि त्यातनं 500 लोकांना रोजगार मिळेल। तर टाटा समूहाची वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये 30,000 कोटींची गुंतवणूक अपेक्षित आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।